हॅलो उपासना, हॅपी चिल्ड्रन्स डे. सेम टू यू. तू काय प्लॅन केला आहेस चिल्ड्रन्स डेचा? प्लॅन तर नाही, पण मी आजपासून रोज हे जे बुक आहे ते रीड करणार आहे आणि माझ्यात जे स्किल्स डेव्हलप नाही ते मी त्याला डेव्हलप करणार आहे. हो मित्रांनो, या पुस्तकात खूप छान छान स्किल्स. मित्रांनो मैत्रिणींनो, तुम्ही हे पुस्तक रीड करा, तुम्हाला खूप छान वाटेल, तुमचे स्किल्स अपडेट होतील. मी याच्यातून 3 पॉईंट्स लर्न केले आहे. फर्स्ट पॉईंट्स इज बिकम लेजंड स्टुडंट्स. म्हणजे आपल्याला एक लेजंड स्टुडंट बनायचं, एक लेजंड विद्यार्थी. ते कसं काय, हे या पुस्तकात जितके स्किल्स आहेत ते वाचून रीड करायच्या, तेव्हा आपल्याला तितके स्किल्स येतील आणि आपण अपडेट होऊ, आपण लेजंड बनू. माय सेकंड पॉईंट इज डू नॉट थिंकिंग स्टडी ॲट प्रॉब्लेम्स. म्हणजे आपल्याला स्टडी करताना प्रॉब्लेम्सचा विचार नाही करायचा, उलट त्या प्रॉब्लेम्सला दूर करायचा, आपली स्टडी करायची आणि त्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन काढायचं. आणि थर्ड पॉईंट इज आपण आपले आईवडील आपण अभ्यास सकारात्मक विचारांनी करायला पाहिजे का आनंदाने करायला पाहिजे, दोघींनी करायला पाहिजे. आपण जर नाही केलाच, कोणता विचार मनात आणलाच नाही तर असं पण होऊ शकतं. वाव, तुझे किती छान पॉईंट्स आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे माझे 2 पॉईंट्स. द फर्स्ट पॉईंट इज द थिंक बिग. आपण विचार मोठे करा. आपण जसे विचार मोठे करू तेवढे आपण डेव्हलप होऊ. आपण जेवढे मोठे विचार करतात, जर सपोज आपण मिरर सामने, मी तुम्हाला स्टोरी सांगते. एक मिरर होतं, त्याच्यामध्ये एक मुलगा पाहत होता, गरीब होता, त्याच्याकडे चांगले कपडे नव्हते, काही नव्हते. पण ज्याने त्याला पाहिलं आरशात की तो एक बिझनेसमॅन आहे, म्हणजे तो किती विचार मोठे करत होता. तर आपण तसे विचार मोठे करावे. माय सेकंड पॉइंट इज आपण जेव्हा अभ्यास करत असतो त्याच्या आधी आपण मेडिटेशन करायला पाहिजे. याचे फायदे काय मी सांगते. जेव्हा आपण अभ्यासाच्या आधी मेडिटेशन करतो तेव्हा आपल्या मनात एकाग्रता असते, पण ती एकाग्रता अशी येत नाही. त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, मेनी टू वन, वन टू नन. त्याचा अर्थ आहे जेव्हा आपण शांत बसतो तेव्हा आपल्या मनात खूप विचार येतात. त्याच्यापैकी आपण एवढ्या विचारांपैकी एक विचार घ्यावे जो आपल्याला चांगला वाटेल. मग त्याच्यावरून विचार नाही यायला एवढा वेळ नाही लागणार. असा हा फॉर्म्युला आहे. याच्याने आपली एकाग्रता वाढेल आणि आपण जेव्हा अभ्यासाला बसू तेव्हा आपल्याला लॉंग पिरियड ऑफ टाइम लक्षात राहील. थँक्यू. आणि हे जे बुक आहे तुम्ही ते घ्या, नक्कीच घ्या. याच्यात खूप सारे आपले पॉईंट्स आहे, स्किल्स आहे, ज्याच्यामधून मी तुम्हाला आज सांगितले. थँक्यू.